नमस्कार. कथासागरच्या 181व्या भागात सगळ्यांचं स्वागत. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही सबस्क्राईबही केलं असेल आणि लाईकही करायला सुरुवात केली असेल, कारण आत्ता गेल्या वेळेला गोकाष्ठ मला नव्हती खात्री की कितपत लोकांना रुचेल पटेल, पण अनेकांना त्याच्यात उद्योगाची संधी दिसली आणि अनेक त्याच्यातले फायदे, अनेक मला असे मेसेज आले की आम्ही हा खूप ठिकाणी पाठवला आहे आणि ह्याच्यापासून काहीतरी वेगळं महाराष्ट्रात घडेल. खूप बरं वाटलं. आज आपण वळणार आहोत अगदी अशाच एका प्रिय विषयाकडे. आज शनिवार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण स्वातंत्र्य योद्ध्यांच्या कथा ऐकतो. 26 जानेवारीला सगळ्यांना स्मरत असेल तर सुभाषचंद्र बोस यांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी इंदिरा गेटच्या इथे उभा राहणार आहे. आणि दुसरा जो उल्लेख केला गेला तो म्हणजे घोष, अरविंद घोष. अरविंद घोष यांची शाळेच्या पुस्तकात ओळख होते केवळ 3 वाक्यात. बरेच जण जे पॉंडिचेरीला भेट देतात ते अरविंद घोष यांना जे ओळखतात ते एक ऋषी संत असे, पण अरविंद घोष हे मुळात क्रांतिकारक होते, देशभक्त होते, स्वातंत्र्य योद्धे होते. त्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. कारण काय आहे बरं, तर त्यांचा जन्म 1872चा म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष जे सुरू आहे भारताच्या स्वातंत्र्याचं, त्याच्यात त्यांना 150 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि त्यांचा जे त्यांना मृत्यू आला तो होता 1950मध्ये. म्हणजे एक स्वातंत्र्य योद्धा, त्याला आता किती वर्ष झाली तुम्हीच कॅल्क्युलेट करा. तर आता आपण बघूया अरविंद घोष, क्रांतिकारक. पण अरविंद घोष एकटे नाही, तर अरविंद घोष बंधू असं म्हणणार आहोत. आणि गोष्टीचं नाव आपले आहे क्रांतिकारकांचे ज्वलंत स्फूर्तिस्थान. क्रांतिकारकांचे ज्वलंत स्फूर्तिस्थान घोष बंधू. कलकत्ता येथील कोर्टाचा आवार. लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सर्वत्र शांतता पसरली होती. सर्वजण उत्सुकतेनं खटल्याचं कामकाज ऐकत होते. जज होते श्री बिचक्राफ्ट आणि आरोपी होता त्यांचाच वर्गमित्र, त्यांचे सहकारी चित्तरंजन दास स्वतः आरोपीच्या बाजूने उभे होते. आरोपीच्याच लेखाचा उतारा त्या न्यायालयात वाचून दाखवत होते. हां, मी माझ्या राष्ट्राला स्वातंत्र्याचे ध्येय शिकवले. हे कार्य जर कायद्याच्या विरुद्ध असेल तर मी दोषी आहे. स्वातंत्र्याचे धडे देणे हा जर अपराध असेल तर तो मी केला आहे. तुम्ही मला त्याबद्दल साखळदंडाने जखडा, कारागृहात टाका, पण हा आरोप नाकारणारे शब्द मात्र तुम्ही माझ्या तोंडून कधीच वदवू घेऊ शकणार नाही. मुलांनो आणि सगळ्या मोठ्या माणसांना, असे बाणीदार उत्तर देणारा आरोपी होता अरविंद घोष. क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान, देशभक्तीचे उद्घाते, राष्ट्रवादाचे द्रष्टे आणि मानवतेचे ऋषी. त्यांचे सहआरोपी होते त्यांचेच बंधू बरींद्र घोष आणि त्यांचे इतर सहकारी. ते वर्ष होते 1908 आणि तो खटला होता प्रसिद्ध अलीपूर खटला. भारतात बनवल्या गेलेल्या आणि वापरल्या गेलेल्या पहिल्या बॉम्ब आणि त्याच्या वापराचा खटला. ब्रिटिश सरकारच्या सेवेत असलेल्या डॉक्टर कृष्णघन घोष आणि त्यांची पत्नी स्वर्णलता देवी यांचे अरविंद आणि बरीन हे दोघे मुलगे. या दोघांनी आपलं सारं आयुष्य भारत मातेच्या सेवेसाठी दिलं, समर्पित केलं. तशी त्यांनी शपथ खूप लहानपणीच घेतली. डॉक्टर कृष्णघन घोष यांना वाटायचं की आपल्या मुलांवर युरोपियन संस्कार व्हावेत आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलांना युरोपमध्ये वाढवलं. बरीन यांचा जन्मच मूळ युरोपमध्ये झाला, तर अरविंद घोष वयाच्या 7व्या वर्षापासून ते 21व्या वर्षापर्यंत इंग्लंड येथेच वाढले. एक अलौकिक बुद्धिमत्तेचा विद्यार्थी अशी त्यांची ख्याती. त्यांचे शिक्षण तिकडेच झाले. तेथे राहून देखील अरविंद यांच्या मनातील भारत मातेबद्दलचे प्रेम, तिच्याबद्दलची ओढ किंचितही कमी झाली नव्हती. इंग्लंडमध्ये असताना ते इंडियन मजलिस याचे सदस्य झाले होते. तिथे व्याख्याने देत राष्ट्रीय सभा आणि तिचे मोवाळ धोरण यावर कडकडून टीका करत ते आणि त्यांच्या मित्रांनी एक गुप्त संघटना स्थापन केली होती.
तिचे नाव होते कमळ आणि कट्यार. भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी क्रांतिकारक चळवळ आवश्यक आहे असं त्यांना वाटे. त्या सर्वांनी तशी शपथच घेतली होती. भारतीय भूमीवरून ब्रिटिश सरकार घालवायचेच, मग कोणतीही आणि कितीही किंमत द्यावी लागली तरी चालेल. शिक्षण संपवून श्री अरविंद घोष 1893 भारतात परतले. बडोदा संस्थानात ते नोकरी करू लागले. बरीच वर्षे राहिल्याने ते आपली मातृभाषा विसरले होते आणि म्हणून त्यांनी बंगाली शिकण्याचा सपाटा चालवला. तसंच ज्या लोकात काम करायचं त्यांची भाषा आपल्याला अवगत हवी म्हणून गुजराती, मराठी आणि इतर अनेक स्थानिक भाषा याच्यावर त्यांनी वाचलं, समजून घेतलं. एवढंच नव्हे, त्याच्या कमांडही मिळवली. इंदुप्रकाश साप्ताहिकात त्यांच्या लेखमाला प्रसिद्ध झाल्या आणि त्या गाजल्या देखील. त्यापैकी एक होती बंकिमदा यांच्या साहित्यावरची आणि दुसरी होती राजकीय न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड या नावाची. त्यावेळी आपली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ हिंदी राष्ट्रसभा व तिचे मवाळ धोरण असलेल्या पुढाऱ्यांच्या हाती होती. त्यांच्याविरुद्ध बोलण्यास कोणी धजत नसे. मात्र श्री अरविंदांना वाटे की चळवळीतील दोष दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. आपले हे विचार त्यांनी न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड यामध्ये मांडले. लोकमान्य टिळकांना ते फारच भावले. सारा समाजच यामुळे ढवळून निघाला, प्रक्षुब्ध झाला. या लेखमालेत ते लिहितात, राष्ट्रीय सभेचे महत्त्व मला मान्य आहे. राष्ट्रसभा ही कल्पना स्वराज्याच्या नंदनवनाकडे घेऊन जाणारी तारका म्हणजे राष्ट्रसभा ही कल्पना मात्र साफ चुकीची आहे. माझ्या मते आमचे खरे शत्रू हे बाहेरचे लोक नाही आहेत, तर आमचा भ्याडपणा, करुणाजनक दुर्बलता, आमची स्वार्थी आणि ढोंगी वृत्ती हे आहे. त्यांना हकलले पाहिजे. स्वातंत्र्याची चळवळ परिणामकारक होण्यासाठी झोपी गेलेल्या आणि अंधकारात धडपडणाऱ्या समाजाला जागे केले पाहिजे आणि क्रांतिकारक कृत्यांनीच हे होऊ शकेल. ब्रिटिश सरकारला हादरे बसतील, मात्र लहान मोठ्या दहशतवादी कारवाया किंवा घटना बलाढ्य ब्रिटिश सत्तेला हलवू शकणार नाही, डळमळून टाकणार नाही. म्हणूनच सारे राष्ट्र युद्धोत्सुक झाले पाहिजे. आता प्रत्यक्ष कामालाच लागायला हवे असे श्री अरविंद आणि बरींद्र यांना वाटले. या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. उदयपूर संस्थानात सशस्त्र क्रांतीचे शिक्षण देणारी एक संघटना होती. त्या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. त्यावेळच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी कडाडून हल्ला केला. ते म्हणतात, आमची शिक्षण पद्धती अगदी विचित्र आहे. ही पद्धती मानवी हत्येचे दुसरे परिपूर्ण तंत्र कोठेही आढळणार नाही. मानवी देहाचे, मानवी तेजाचे, मानवी आत्म्याचे हननच जणू ही पद्धती करत आहे. तरुणांना ते म्हणत, मातृभूमीच्या पारतंत्र्यातून मुक्तता करणे हे तुम्हा तरुणांचे परमकर्तव्य आहे. आपल्या साऱ्या शक्ती तुम्ही त्यासाठीच खर्च करायला हवेत. प्रसंगी सर्व सुखाच्या त्यागासाठी तयार व्हायला हवेत. मात्र अशी मनोवृत्ती करणारे शिक्षण मुलांना द्यायला हवे होते. त्यासाठी त्यांनी भारतीय विद्यालय नावाची शाळा सुरू केली. नोकरशाहीचा निषेध म्हणून शाळा सोडलेले असंख्य विद्यार्थी या शाळेकडे वळले. याच्यातूनच भावी नेते तयार होतील. स्वदेशभक्तीचे बाळकडू ते इथेच मिळवतील. सर्वांना सामर्थ्यवान करणारे शिक्षण त्यांना इथे दिले जाईल आणि अशा शाळा जागोजागी निघाव्यात म्हणून त्यांनी आपली योजना भवानी मंदिर या पुस्तिकेत देखील मांडली. 1950 साल उजाडलं. बंगालची फाळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला. बंगाली जनतेला हे अजिबात मान्य नव्हतं. सर्व बंगाल खवळून उठला. 70,000 सह्यांचे निषेधपत्र त्यांनी सरकारला दिले. ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार घातला. 16 ऑगस्ट 1905 सर्वत्र हरताळ पाळला गेला.
निषेध सभा झाल्या, मोर्चे निघाले. सर्वांनी एकमेकांना राख्या बांधून आपले ऐक्य आणि सामर्थ्य एकवटल्याचे दाखवले. स्वातंत्र्य चळवळीत प्रथमच बहिष्कार, असहकार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण ही अस्त्रे म्हणून वापरली गेली. श्री अरविंद आणि बरीन यांना आता बडोद्यात स्वस्थ बसवेना. आपल्या कामाला गती यायला हवी असेल तर आता बंगालमध्ये परतले पाहिजे आणि तिथल्या स्फोटक परिस्थितीचा फायदा करून घेतला पाहिजे असे त्यांना वाटले. भरपूर पगार, मान मरातब असलेली नोकरी सोडून प्रत्यक्ष स्वतंत्र लढ्यात उतरायचे असे त्यांनी ठरवले. श्री अरविंद यांनी वृत्तपत्रातून लिखाणास सुरुवात केली. बंगाल प्रांतात बरींद्र माणसे गोळा करण्याच्या कामाला लागले. बंगाली तरुणात नवचैतन्य पसरले. क्रांतिकारकांच्या विचारांची लोण आता इतर प्रांतातही पसरू लागली. जातीय शिक्षा पद्धतीने चालवलेल्या राष्ट्रीय महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. आपले शिक्षणविषयक विचार त्यांना आता प्रत्यक्षात आणणार होते. बंगाली तरुणांनी अहमिकेने इथे प्रवेश घ्यायला सुरुवात केली. बिपिन पाल यांनी वंदे मातरम नावाचे एक वृत्तपत्र सुरू केले होते. सर्व राष्ट्रीय नेत्यांचे ते मुखपत्र झाले होते. श्री अरविंद याचे संपादक झाले. ब्रिटिश सरकारच्या कारभारावर जोरदार टीका यात केली असेल. बरींद्र यांच्या पुढाकाराने युगांतर नावाचे आणखीन एक वृत्तपत्र सुरू झाले. क्रांतिकारक विषयांना ते वाहिलेले होते. अरविंदांची लेखणी तलवारीच्या तेजानं त्यात तळपत होती. थोड्याच दिवसात त्या वृत्तपत्राचा खप बघता बघता 20,000च्या पार गेला. या वृत्तपत्रातून तरुणांना लढाऊ वृत्तीचे धडे मिळू लागले. परकीय सत्ता उखडून टाकण्याचे आवाहन ते तरुणांना करीत. राजकीय वधाचाही ते पुरस्कार करीत. मात्र वैयक्तिक दहशतवाद ही आपली सुरुवात असली तरी अंतिम ध्येय असता कामा नये. सार्वत्रिक सशस्त्र लढा दिला पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे धाकटे भाऊ भूपेंद्रनाथ आणि अविनाश भट्टाचार्य हे त्यांचे सहकारी बनले. दिवसेंदिवस या वृत्तपत्रातील लिखाण अधिकच आक्रमक बनू लागले. सरकार बेचैन झाले. आता आणखीन गप्प बसणे म्हणजे अशक्य असेच त्यांना वाटू लागले. त्यांनी युगांतरच्या कार्यालयावर धाड घातली. वृत्तपत्राचे अंक जप्त केले. कार्यकर्त्यांना अटक केली. बरींद्र म्हणाले, छे आता हे फारच झालं. सरकार उघडपणे काम करू देत नसेल तर आता गुप्तपणे काम करण्याची वेळ आली आहे. आमचे तरुण कार्यकर्ते जसे तुरुंगात खिचपत पडू लागले तर स्वातंत्र्य लढ्याची ताकदच कमी होईल. तेव्हा आता पुन्हा वेगळा श्री गणेशा. युगांतरचे काम कोणा विश्वासू सहकार्यावर सोपवून बरींद्र अलीपूर येथील माणिकतोळा बाग येथे आले. ही त्यांचीच म्हणजे घोष बंधूंची कुटुंबाची स्थावर मालमत्ता होती. ते त्यांनी गुप्त केंद्र सुरू केले. 4-5 तरुणच सुरुवातीच्या मदतीला होते. मात्र हळूहळू संख्या वाढू लागली. क्रांतिकारक मातृभूमीशी आत्मसमर्पणाची शपथ घेत गीता हातात घेऊन रक्ताने ती शपथ लिहिली जाईल. एकीकडे वर्तमान रणनीती या पुस्तकेतून उघड उघड सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार घोषबांधू करीत ते लिहित, मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी परदेशातूनही शस्त्रे मिळवण्याचा आमचा हक्क आहे. उठा उठा भारतीय सैनिकांनो, तुमच्या हाती आलेली शस्त्रे घेऊन आम्हाला सामील व्हा. दुसरीकडे प्रत्यक्ष शस्त्रे बनवण्याचाच प्रयत्न त्यांनी सुरू केला. माणिकतोळा बागेप्रमाणे फ्रेंच वसाहतीतील वैद्यनाथ आणि भवानीपूर येथेही गुप्तपणे शास्त्रनिर्मिती आणि शस्त्रसाठा जमा होऊ लागला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जगातील इतर राष्ट्रांनी सशस्त्र क्रांतीचा प्रयोग कसा यशस्वी केला याचा अभ्यास सुरू झाला. हेमचंद्र दास आणि पांडुरंग महादेव बापट यांनी प्रत्यक्ष युरोपात जाऊन बॉम्ब कसा बनवावा याचा अभ्यास केला. उल्हासकर दत्त आणि प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी बॉम्ब बनवण्याची जबाबदारी स्वीकारली. या सर्व कामांना लागणारा पैसा चित्तरंजन दास आणि राजा सुबोधचंद्र मलिक पुरवित होते. थोड्याच दिवसात बॉम्ब बनवण्यात ते यशस्वी झाले. आता क्रांतिकारकांना घाई झाली होती बनवलेला बॉम्ब वापरण्याची.
हा कधी वापरतो असे त्यांना वाटू लागले. योग्य संधीची ते वाट पाहू लागले. ऑक्टोबर 1907 आणि आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. चंद्रपूरजवळ रेल्वे लाईन उडवण्यासाठी बॉम्बचा वापर. नारायणगड येथे 3 शेर डायनामेट ठेवून रेल्वे इंजिन उडवण्याचा प्रयत्न. इंजिनला भले मोठे भगदाड. क्रांतिकारकांच्या हिंसक कारवाया. भारतात बॉम्बचा प्रथमच वापर. अशा मोथळ्यांनी वृत्तपत्र सजली. या बातम्यांमुळे एकीकडे तरुणात चैतन्य निर्माण होऊ लागले. मोठ्या प्रमाणात तरुण क्रांतिकार्याकडे वळले, तर दुसरीकडे ब्रिटिश सरकार साम दाम दंड या सर्व नीती वापरून स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत विझवण्याचा प्रयत्न करू लागले. प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड हे तर जणू कर्दन काळच. स्वातंत्र्य सैनिकांना अत्यंत कडक शिक्षा ते देत. काबुली दावा आता ठोशास ठोसा या लिखाणासाठी अरविंद घोष यांना अटक झाली. याबद्दल तरुणांनी जोरदार निदर्शने केली. मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर अमानुष लाठीमार केला. सुशील सेन या 15 वर्षाच्या तरुणाला जाहीर फटक्यांची शिक्षा दिली. पोलीस सर्व ताकद वापरून या छोट्या मुलाला जोरदार मारत होते. छोटा सुशील याची शुद्ध हरपली. तो खाली पडला आणि तिथेच त्यांनी देह ठेवला. सर्वत्र आता संतापाचा उद्रेक उसळला. अशी पाशवी शिक्षा देणाऱ्या किंग्सफोर्ड याचा धडा शिकवायचाच असं खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांनी निर्धार केला. या न्यायाधीशाला त्याच्याच मार्गाने, आपल्या मित्राच्याच मार्गाने पाठवण्याचा त्यांनी विडाच उचलला. ते मुझफ्फर येथे पोचले. किंग्सफोर्ड याच्या मागावर राहू लागले. एक दिवस त्यांना हवा तो दिवस संधी चालून आली असं वाटलं. त्याच्याच गाडीसारखी एक गाडी समोरून येताना दिसली. हुबेहूब किंग्सफोर्डच्या गाडीसारखी. गाडीजवळ खुदिराम बोस पुढे धावले. त्यांनी गाडीवर बॉम्ब फेकला. बॉम्बने आपले काम केले. मात्र किंकाळ्या वातावरणात घुमल्या त्या किंग्सफोर्डच्या नव्हे, तर केनेडी या अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगी यांच्या. त्या प्राणास मुकल्या. आपल्या कार्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रफुल्ल कुमार यांनी स्वतःवरच गोळ्या झाडल्या. खुदिराम बोस मात्र पकडले गेले. बॉम्ब टाकून खून करण्याचा प्रयत्न असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील बॉम्बच्या वापराने राजकीय सूड घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. यामुळे सामर्थ्यशाली ब्रिटिश साम्राज्य डळमळीत होणार नाही, पण हादरेल जरूर याची अरविंद घोषांना कल्पना होती. त्यांनी बरिंद्र यांना ताबडतोब निरोप धाडला. माणिकतोळा बागेतून माणसं आणि सामान हलवण्यात येऊ लागले. तरी थोडा उशीर झालाच. पोलीस येऊन थडकले. कार्यकर्ते पकडले गेले. 49 जणांवर खटला भरला गेला. खटल्याचा पुरावा म्हणून माणिकतोळा बागेतून गोळा केलेल्या 5000 वस्तू न्यायालयासमोर ठेवण्यात आल्या. बॉम्ब, पिस्तुले, रसायने, डिटोनिनेटर इत्यादी इत्यादी येतात. एकूण 206 साक्षीदार तपासले गेले. 400 कागदपत्रे कोर्टासमोर ठेवली गेली. क्रांतिकार्याचे समूळ उच्चाटन एवढा सर्वांचा हेतू होता. आपली दहशत बसावी आणि चुकूनही तरुणांनी या मार्गाकडे वळू नये आणि आपल्याला दीर्घकाळ सत्ता भारतावर करता यावी, हा यामागचा प्रयत्न होता. यासाठी सारा खटाटोप सुरू होता. खटल्याचे काम वेगाने सुरू झाले आणि 6 मे 1909 रोजी संपले देखील. दरम्यान माफीच्या साक्षीदार झालेल्या नरेंद्र गोस्वामीला कनाईलाल आणि सत्येन बोस यांनी यमसदनाला पाठवले. खुदिराम, कनाईलाल आणि सत्येंद्र बोस यांना फाशीची शिक्षा दिली गेली. बारिन आणि उल्हासकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली गेली. इतरांनी छोट्या मोठ्या शिक्षा झाल्याच. मात्र प्रबळ पुराव्याअभावी अरविंदांना मात्र सोडून देण्यात आले. तुरुंगातील एकांतवासाने अरविंदांचे क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान इथपासून योगी अरविंद असा प्रवास सुरू झाला. सुटकेनंतर जेमतेम वर्षभर त्यांनी पुन्हा लिखाणात गुंतवून घेतले.
मग मात्र ते फ्रेंच वसाहतीतील पॉंडेचेरी येथे जाऊन राहिले. त्यांच्या अगदी मृत्यूपर्यंत, म्हणजेच एप्रिल 1950पर्यंत. या सर्वामुळे भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रयत्नांना खीळ जरूर बसली, परंतु खंड मात्र पडला नाही. एका ज्योतीने असंख्य ज्योती पेटाव्यात, प्रज्वलित व्हाव्यात. त्याप्रमाणे अलीपूर खटल्याने सशस्त्र क्रांतीचे लोण आता इतर ठिकाणी सुद्धा पसरले. थोडक्यात आपण सर्वांनी अरविंद घोषांनी त्या काळी वापरलेले सांगितलेले विचार आजही लक्षात ठेवले पाहिजेत. त्यांचे शिक्षणविषयक विचार असतील किंवा स्वातंत्र्यविषयक विचार असतील. आणि म्हणूनच आपण स्वतः शस्त्र हाती घेतलं पाहिजे, म्हणजेच सेना दल किंवा पोलीस दलात सामील झालं पाहिजे किंवा त्यासारख्या अलाइन्ड सर्व्हिसेसमध्ये सामील झालं पाहिजे आणि या लोकांच्या कार्यात जेवढा शक्य तेवढा त्यांना सहभागही केला पाहिजे. स्वातंत्र्य मिळवण्यात नाही, परंतु ते भक्कम करण्यात आणि राखण्यात आपला सहभाग जरूर दिला पाहिजे. नमस्कार.